अँटीबायोटिक्स टाळून मुलांची इम्युनिटी कशी वाढवावी? तुमचं मूल वारंवार आजारी पडतं का? सर्दी, खोकला, ताप आणि प्रत्येक वेळी अँटीबायोटिक्स. काही पेरेंट्स तर इतके वरीड असतात की औषधांशिवाय मूल बरंच होणार नाही असं वाटतं. पण एक महत्त्वाचा प्रश्न, वारंवार अँटीबायोटिक्स देणं खरंच गरजेचं असतं का? की मुलांची इम्युनिटी नॅचरली मजबूत करता येते? आज आपण समजून घेणार आहोत अँटीबायोटिक्सवर कमी डिपेंडन्स ठेवून मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येते. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आज आपण पेरेंट्ससाठी खूप महत्त्वाचा विषय घेणार आहोत, लहान मुलांची इम्युनिटी आणि अँटीबायोटिक्स शिवाय इम्युनिटी नॅचरली स्ट्रॉंग करण्याचा अप्रोच. वाय चिल्ड्रन फॉल सिक ऑफन. सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊ. लहान मुलांची इम्युनिटी अजून डेव्हलप होत असते, त्यामुळे स्कूल एक्सपोजर, वेदर चेंजेस, जर्म्स कॉन्टॅक्ट यामुळे मुलं पटकन आजारी पडू शकतात. वेन अँटीबायोटिक्स आर ओव्हर युज्ड. अँटीबायोटिक्स काही वेळा गरजेचे असतात, पण प्रत्येक सर्दी खोकल्यासाठी अँटीबायोटिक्स आवश्यक नसतात. वारंवार अननेसेसरी अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे नॅचरल इम्युनिटी वीकन होऊ शकते, डायजेशन डिस्टर्ब होऊ शकतं, रेझिस्टन्स वाढू शकतो. सायन्स ऑफ लो इम्युनिटी. जर तुमचं मूल वारंवार सर्दी खोकल्याने आजारी पडत असेल, वीकनेस जाणवत असेल, ॲपेटाईट कमी असेल, रिकव्हरी स्लो होत असेल, तर इम्युनिटीवर काम करण्याची गरज असू शकते. हाऊ टू बूस्ट इम्युनिटी नॅचरली. पहिलं तर प्रॉपर न्यूट्रिशन, बॅलन्स डाएट खूप महत्त्वाचं आहे. प्रोटीन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि होममेड फूड इम्युनिटीसाठी बेनिफिशियल असतात. दुसरं म्हणजे प्रॉपर स्लीप. ग्रोथ आणि इम्युनिटी दोन्हीसाठी स्लीप अत्यंत आवश्यक आहे. थर्ड, आउटडोर प्ले आणि ॲक्टिव्हिटी. फिजिकल ॲक्टिव्हिटी इम्युनिटी नॅचरली स्ट्रेंथन करते. फोर्थ, गट हेल्थ इम्प्रूव्ह करा. हेल्दी डायजेशनचा डायरेक्ट इफेक्ट इम्युनिटीवर होतो. फिफ्थ इज अवॉइड एक्सेसिव्ह जंक फूड. प्रोसेस्ड फूड इम्युनिटी वीक करू शकतो. आता होमिओपॅथिक अप्रोच बघूया. होमिओपॅथीमध्ये फक्त आजारावर ट्रीटमेंट होत नाही, मुलांची बॉडी कॉन्स्टिट्यूशन, फ्रिक्वेन्सी ऑफ इलनेस, ओव्हरऑल हेल्थ हे समजून घेऊन ट्रीटमेंट दिली जाते. यामुळे इम्युनिटी नॅचरली स्ट्रेंथन होण्यास मदत होऊ शकते. मुलं आजारी पडणं पूर्णपणे थांबवणं शक्य नसतं, पण इम्युनिटी मजबूत केल्याने त्यांची रेझिस्टन्स आणि रिकव्हरी इम्प्रूव्ह होऊ शकते आणि प्रत्येक वेळी अँटीबायोटिक्सवर डिपेंड राहण्याची गरज कमी होऊ शकते. जर तुमचं मूल वारंवार आजारी पडत असेल तर फक्त टेम्पररी ट्रीटमेंटवर फोकस करू नका, इम्युनिटीवर काम करा. हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेन एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.